श्री स्वामी समर्थ मंडळी, आराध्य मराठी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज मी कशाचा वापर करून मस्त अशी चटणी बनवली। तर एक वेळेस भाजी न बनवता अशी चटणी देखील तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता। इतकी सुंदर आणि अप्रतिम अशी मस्त चटणी बनते। तर हे बघा, इथे मी घेतलेला आहे इतका सारा कढीपत्ता उरलेला होता, बाहेरून आणलेला होता मस्त प्रकारे। तर तो मस्त स्वच्छ धुवून आणि सुकून घेतलेला आहे। आणि त्यानंतर हे बघा, मी त्याचा कसा वापर करते ते बघूया। तर इथे मी घेतली कढई, कढईमध्ये मस्त तेल टाकून घेतलंय आणि त्याच्यामध्ये आता थोडेसे खोबऱ्याचे काप टाकलेत आणि खोबरं व्यवस्थित लालसर असं परतून घ्यायचंय। त्यानंतर व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी डाळ, हरभऱ्याची डाळ असते ती टाकून घ्यायची। सर्व थोडं थोडं परतून घ्यायचंय हे साहित्य। त्यानंतर थोडेसे शेंगदाणे पण घेतले, ते पण थोडेसे परतून घ्यायचे। तर तेलातच हे सर्व परतून घ्यायचंय, म्हणजे चव खूप छान लागते। त्यानंतर तीळ पण व्यवस्थित अशी थोडेसे तेलामध्ये मी इथे तळून घेतली। त्यानंतर तीळ तळून झाल्यानंतर थोडेसे मिरच्या पण घेतलेल्या आहेत, आवडीनुसार कमी जास्त आपण त्याचं प्रमाण करू शकतो मिरच्यांचं। आणि सर्वात शेवटी मग आपण कढीपत्ता जो आहे तो मस्त तेलामध्ये परतून घेतला आहे। त्यानंतर थोडासा लसूण पण व्यवस्थित भाजून घेतलेला आहे। आणि आता हे सर्व मिश्रण एकत्र करून त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मीठ टाकून मस्त असं बारीक करून घ्यायचं आहे। त्यानंतर कढईमध्ये पुन्हा थोडंसं तेल टाकून आणि ही चटणी परतून घ्यायची। तर थोडीशी आता ही ओलसर असते म्हणजे मी ती नंतरून ना आता बस अशी खरपूसपर्यंत परतून घ्यायची, म्हणजे ती पूर्णपणे मोकळी होऊन जाते ती। आणि महिनाभर टिकणारी अशी मस्त प्रकारची ती चटणी बनते। तर बघा, हळूहळू ती मोकळी व्हायला लागली पूर्णपणे। आता चटणी आपली तयार झालेली आहे। तर अतिशय सुंदर आणि मस्त अशी चटणी बनते। तर मी एक वेगळी भाजी जरी बनवली नाही तरीसुद्धा चालणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही मस्त अशी चटणी बनवून तुम्ही चपातीसोबत खाऊ शकतात। अतिशय अप्रतिम चवीची ही चटणी तयार झालेली, तर नक्की बनवून बघा। आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो। तुमचा सपोर्ट कायम असू द्या। थँक्यू सर्वांना।